उपवास भाजणी तयार करण्यासाठी 1 किलो राजगिरा, अर्धा किलो भगर आणि 1 वाटी साबुदाणा छानपैकी भाजून घेऊन एकत्र करून मग त्याचे उपवासाचे पीठ तयार करून घेतले आहे. येथे आपण उपवासाचे थालीपीठ बनवण्यासाठी 3 मोठ्या वाट्या उपवासाचे पीठ घेतले आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले आहे, 1 चमचाभर जिरा घातले आहे आणि यामध्ये आता आपण 1 चमचाभर लाल तिखट घालणार आहोत. छोटा चमचा असल्यामुळे येथे मी 2 चमचे लाल तिखट घातले आहे. याचे आपल्याला खमंग असे उपवासाचे थालीपीठ बनवायचे आहे. यामध्ये आता 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या आहेत. यानंतर आपण 3 चमचे दाण्याचा कूट, 1 काकडी किसलेली आणि 1 उकडलेला बटाटा किसून यामध्ये घालायचा आहे. पाणी घालायच्या आधी हे असे पीठ हाताने मळून घ्यायचे आहे. काकडी आणि बटाट्याच्या ओलाव्यामध्ये आधी हे पीठ आपल्याला थोडेसे भिजवून घ्यायचे आहे. त्यानंतर लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून आपण पोळीच्या पिठापेक्षा थोडी घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे. अशा प्रकारे घट्टसर परंतु अगदी सॉफ्ट मऊ अशी उपवासाची भाजणी आपण तिंबून घेतली आहे. यामधून आपल्याला लागेल तसा थालीपीठासाठी गोळा काढून घ्यायचा आहे. हातावर परत तो थोडा आपल्याला मळून घ्यायचा आहे. एका मेनकापडाला थोडे तूप लावून घ्यायचे आहे, त्यामुळे थालीपीठ मेनकापडाला चिटकत नाही. आपला हात पाण्यामध्ये बुडवून त्यानंतर मग आपल्याला थालीपीठ असे थापून तयार करायचे आहे. पाण्यामध्ये हात बुडवून घेतल्यामुळे हाताला देखील हे पीठ चिटकत नाही आणि आपल्याला पाहिजे तेवढे पातळ किंवा जाडसर असे थालीपीठ आपल्याला थापता येते. अशा प्रकारे मध्यम जाडीचे आपले एक थालीपीठ तयार झाले आहे. यामध्ये आपण 4-5 छिद्र तयार करून घेणार आहोत. यामध्ये तूप सोडून छान भाजता येते. मेन कापडाला तूप लावलेले असल्यामुळे ते सहज थालीपीठ आपल्याला हातावर काढून घेता येते. आता आपण हे तव्यावर घालून तूप सोडून छान खरपूस भाजून घ्यायचे आहे. तवा गरम झाल्यानंतर यावर थालीपीठ घालून तूप सोडून आपल्याला ते दोन्ही बाजूनी छान खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. दोन्हीकडून असा लालसर तांबूस रंग आल्यानंतर आपले उपवासाचे भाजणीचे थालीपीठ तयार झाले असे समजावे. दह्यासोबत खाण्यासाठी आपले खमंग खरपूस थालीपीठ तयार झाले आहे.